विजय घाडगेंचा ताफा अडवण्यात आलेला आहे। लातूर तुळजापूर महामार्गावर पोलिसांनी हा ताफा अडवलाय। घाडगे अजित पवारांच्या भेटीसाठी मुंबईकडे निघालेले होते। लातूरमध्ये उपचार पूर्ण करण्याची पोलिसांनी विनंती केलेली आहे। छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना थेट ॲम्ब्युलन्समधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला मुंबईकडे निघालेले होते। ते तुळजापूर मार्गे मुंबईकडे जात असतानाच त्यांचा ताफा पोलिसांनी रस्त्यावरच अडवलाय आणि त्यांना लातूरकडे येऊन उपचार घेण्याची विनंती केलेली आहे। घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी हल्ला केला होता। दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सूरज चव्हाण यांना पोलिसांनी रात्रीतूनच जामीन दिला आणि माझ्यावर अन्याय केलाय, हा न्याय सांगण्यासाठी मी अजित पवारांकडे जातो असं घाडगेंनी सांगितलं होतं। दरम्यान रुग्णालयातून निघण्याआधी विजय घाडगे यांनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहू। मी अजित दादांना भेटायला निघालोय आणि अजित पवारांना जिथं असतील तिथं मी आता इथून निघणार आहे। वाटेत जाताना तुळजाभवानीचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन मी पुढे मुंबईला निघणार आहे। मुंबईला जाऊन अजित पवारांना मी विचारणार आहे की दादा आमचं चुकलं काय, नेमकं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं का मारलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे।